UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। महाराष्ट्रामध्ये 2024ला महायुतीचं सरकार येईल ही काळ्या दगडावरची रेघ, मात्र 2029 मध्ये एकट्या भाजपच्या जीवावर सरकार करायचंय। मुंबईतून अमित शहांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन। 3 कोटीहून अधिक सरकारचे लाभार्थी, त्यांची मतं मिळाली तर आपलं सरकार पुन्हा येईल, पण अति आत्मविश्वासामुळे विकेट पडू देऊ नका, फडणवीसांचा भाजपच्या बैठकीमध्ये कानमंत्र। उद्धव ठाकरेंचा जनाधार संपला, मराठी हिंदू मतं सोबत नसल्यामुळे ठाकरेंच्या रॅलीमध्ये आता हिरवे झेंडे नाचतायत। दादरमधील बैठकीतून फडणवीसांचा उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा। लोकसभेत वोट जिहाद पाहायला मिळाला, संघटित मतदानामुळे काही लोकांचा आत्मविश्वास वाढलाय। सभेमध्ये देवेंद्र फडणवीसांचं विधान। फडणवीसांच्या तोंडात हल्ली जास्त जिहाद येतोय, भ्रष्टाचारी त्यांच्या सोबत, मग त्यांनी भ्रष्टाचारांशी निकाह लावला असं बोलू का, संजय राऊतांचं प्रत्युत्तर। मुस्लिमांच्या मतांना वोट जिहाद म्हणणाऱ्या गृहमंत्री फडणवीसांनी महाराष्ट्राची माफी मागावी। नाना पटोले आक्रमक, तर लव जिहाद बाबत कारवाई करताना धर्माविरोधात बोलणाऱ्या आमदारावर देखील कारवाई करा, पटोलेंचा नितेश राणे यांच्यावर निशाणा। राष्ट्रवादी काँग्रेस मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीमध्ये नाही, मुख्यमंत्री पदाबाबत शरद पवारांनी आधीच भूमिका स्पष्ट केली आहे। खासदार सुप्रिया सुळेंचं मोठं वक्तव्य। आरक्षणाशिवाय निवडणुका घेतल्यास तुम्हाला विजयाचा टिळा लागू देणार नाही, जरांगे पाटलांचा सरकारला इशारा। संभाजीराजेंनी माझ्या अंगावर मारेकरी घातले, गोळ्या घातल्या तरी लढाई थांबवणार नाही, लक्ष्मण हाके आक्रमक, हाकेंची सुरक्षा वाढवली। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी मद्यप्राशन केलं नव्हतं, हाकेंच्या वैद्यकीय चाचणीनंतर निष्कर्ष, सूत्रांची माहिती। हाके कोणत्या बारमध्ये जाऊन दारू पितो सर्वांना माहिती, आता फक्त ट्रेलर दाखवला, जरांगेंच्या विरोधात काही केल्यास पूर्ण पिक्चर दाखवू, मराठा समन्वयक गंगाधर काळकुटे यांचा इशारा। अमरावतीमध्ये शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख गोपाल अरपट यांच्या गाडीवर गोळीबार, मध्यरात्री गाडीवर गोळीबार झाल्याची माहिती, फॉरेन्सिक टीम कडून गाडीची तपासणी। मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर नायर रुग्णालयाच्या डीनची बदली, विद्यार्थिनींकडून सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर विरोधात विनयभंगाची तक्रार, सहाय्यक प्राध्यापक डॉक्टरच्याही बदलीची मागणी। कामाच्या ठिकाणी महिला सुरक्षित नसतील तर फक्त योजनाचं काय करणार, विकृत माणसाला आणि त्याला वाचवणाऱ्यांवर कारवाई करा, किशोरी पेडणेकर यांची मागणी। तर डीनची फक्त बदली करून उपयोग नाही, महिला वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून आरोपांची निष्पक्षपाती चौकशी करा, संदीप देशपांडे यांची मागणी। बदलापूर अत्याचार प्रकरणातील शाळेचे अध्यक्ष आणि सेक्रेटरीचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला, दोघे अद्यापही फरार। पोलिसांनी आधी सुद्धा नीट काम केलं नाही, आताही करत नाहीत, पोलीस आरोपींना अटकपूर्व जामिनाची वाट पाहत आहेत का, बदलापूर अत्याचार प्रकरणावरून हायकोर्टाचे परखड सवाल। बंदूक कपाटामध्ये ठेवताना गोविंदाकडून मिसफायर, पायातील गोळी काढल्याची गोविंदाची माहिती, गोविंदाची बंदूक पोलिसांकडून जप्त, मुख्यमंत्री शिंदेंकडून फोन करत गोविंदाची विचारपूस। 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताकडून बांगलादेशला क्लीन स्वीप, दुसऱ्या सामन्यात 7 विकेट्स राखून टीम इंडियाचा मोठा विजय, यशस्वी जयस्वालसह गोलंदाजांची दमदार कामगिरी। UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।